चल नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। बघा मित्रांनो, आपण रेल्वे हा प्रकरण बघतो आहे आणि रेल्वे भाग 1 मध्ये आपण प्रकार 1 आणि प्रकार 2 बघितलेत। आता आपण भाग 2 मध्ये प्रकार 3 पासून आपण सुरुवात करूया। ठीक आहे, प्रकार नंबर 3 लिहा वरती, तुमच्याकडे हेडिंग द्या प्रकार नंबर 3 आणि त्याच्यामध्ये प्रश्न पहिला लिहा। बघा प्रश्न कुठे आलाय तर नाशिक ग्रामीण चालक पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे आणि ही मित्रांनो PYQ ची सीरीज चालू आहे आणि PYQ चे आलेले पोलीस भरतीमध्ये आलेले प्रश्न आपण घेतो आहे। आता काय आहे बघा, प्रश्न पहिला आहे काय आहे, 800 मीटर अंतर 16 सेकंद ओलांडल्यास गाडीचा ताशी वेग आपल्याला विचारला आहे। आता वेग म्हणजे काय तर पहिले फॉर्म्युला तयार करा। वेग म्हणजे कशामध्ये काढतात तर वेग सर मीटरमध्ये काढतात। तर मी पहिले काय लिहिणार तर पहिले सर मी मीटर लिहिणार, मग काय लिहिणार तर मग सर मी सेकंद लिहिणार, मग काय असेल तर सर मीटर असेल आणि मग काय असेल तर सर सेकंद असेल। हा पहिली गोष्ट फॉर्म्युला तयार झाला आहे आणि फॉर्म्युला कसा तयार झाला आहे आणि फॉर्म्युला कसा तयार करायचा आहे हे मी तुम्हाला भाग 1 मध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, आता चला काय आहे आपल्याला मीटर काढायचं आहे सर। मग आता गणितात दिलं आहे 800 मीटर म्हणजे मीटर लिहिणार मी हे 800 मीटर। आता सेकंद किती आहे तर 16 सेकंदात, 16 सेकंदात 800 मीटर जाते तर ताशी वेग विचारला आहे। मग एका तासामध्ये सेकंद किती असतात तर एका तासामध्ये सर 3600 सेकंद असतात। बस एवढं गणित तुम्हाला मांडता आलं आणि हे कसं मांडायचं आहे काय करायचं हे मी तुम्हाला बेसिकमध्ये सांगितलेलं आहे। ठीक आहे, जर तुम्हाला हे समजत नसेल तर भाग पहिला बघून घ्या। भाग पहिला तुम्ही बघितला तर तुमची सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील। आता ठीक आहे, इथे फक्त गुणाकार टाका आणि भागिले 16 आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा। आता 8 1 8, 8 2 16, 2 1 2 आणि 2 8 तर 16, 18 1 सर हे 18, 1 2 3 आणि 4 शून्य आहेत तर 1 2 3 आणि 4 शून्य आहेत। म्हणजे हे काय आले तर 1,80,000 मीटर आले सर। पण आता उत्तरामध्ये आहे का मीटर तर नाही, उत्तरामध्ये सर किलोमीटर आहे। मग मीटरचं किलोमीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। फक्त 1,00,000 हे 80,000 आहे ना तर याला फक्त काय करायचं आहे 1,000 ने आपण भागायचं आहे म्हणजे मीटरचं किलोमीटरमध्ये कन्वर्ट होऊन जाईल। आता 1,000 ने का भागायचं आहे हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। एका किलोमीटरमध्ये 1000 मीटर असतात म्हणून 1000 ने त्याला भागायचं आहे। आता बस 1 0 2 0 3 0 1 0 2 0 3 0 कॅन्सल करायचं आहे। उरले किती सर तर 180 हे काय झालं आहे किलोमीटर झालं आहे। तर तुमचं उत्तर काय असेल 180 किलोमीटर प्रति तासमध्ये उडती जाते। आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 180 किलोमीटर प्रति तास आणि प्रश्न आला आहे नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये। तर अशा प्रकारे तुम्हाला या गणिताला सहज सॉल्व करायचं होतं। जर मित्रांनो ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल आणि मी जे सांगतो ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। चला नेक्स्ट उदाहरण बघूया। आता हा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 2 कुठं आला आहे तर नागपूर लोहमार्ग पोलीस भरती 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे। आता प्रश्न काय आहे, एका धावपटूने 400 मीटर अंतर 90 सेकंदात पार केले तर त्याचा धावण्याचा तासी वेग किती आहे आपल्याला विचारलं आहे। आता वेग म्हणजे काय तर वेग म्हणजे सर मीटर। पहिली गोष्ट फॉर्म्युला तयार करा आणि फॉर्म्युला तयार कुठून होतो त्या शेवटच्या वाक्यावरनं, म्हणजे वेग काय आहे तर आपल्याला काढायचा वेग। वेग कशात काढतात तर सर मीटरमध्ये। हे सर मी मीटर लिहिले, मग इथे काय असेल तर इथे सर सेकंद असेल, इथे काय असेल तर इथे मीटर असेल आणि इथे काय असेल सर तर सेकंद असेल। हा पहिली गोष्ट फॉर्म्युला तयार झाला। फॉर्म्युला तयार करायचा आहे आणि आपल्याला काढायचं काय आहे तर मीटर। मग फॉर्म्युलामध्ये फक्त अंक टाकायचे आपल्याला। आता किती आहे 400 मीटर तर 400 मीटर सर हे मीटरच्या खाली मी मीटर लिहिणार। 90 सेकंद तर 90 सेकंदात ते 400 मीटर धावतो एक धावपट्टू आणि त्या धावपट्टूचा ताशी वेग आपल्याला विचारला आहे। मग एका तासामध्ये किती सेकंद असतात तर हे सेकंद आहे ना, मग इथे सेकंद लिहावं लागेल आपल्याला। मग एका तासामध्ये सर 3600 सेकंद असतात। आता 3600 सेकंद एका तासामध्ये कसं आहे हे तुम्हाला बेसिक लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे। भाग पहिल्यामध्ये हे सर्व कन्सेप्ट छोट्या छोट्या कन्सेप्ट क्लिअर केलेले आहेत। ठीक आहे, फक्त इथे फक्त तुम्ही गुणाकार टाका आणि हा 90 आहे, 90 फक्त भागिले आणा आणि मित्रांनो फक्त कटछाट करा। हा 0 0 कॅन्सल, 9 चूक तर 36, 4 चूक तर 4 चूक सर 16, 1 0 2 0 आणि 3 0, 1
2 आणि हे 3 शून्य दिलं आहे. हे काय आहे तर हे सर मीटर आहे. हे मीटर आलं आहे, पण आपल्याला विचारलं आहे काय तर किलोमीटरमध्ये विचारलं आहे. मग मीटरचं किलोमीटरमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे तर 16,000 हे मीटर आहे ना, तर याला फक्त 1000ने भागायचं आहे. फक्त याला आता कटछाट करा. 102030 102030 म्हणजे उत्तर काय आहे तर 16 किलोमीटर आहे तुमचं उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 16 किलोमीटर. आणि प्रश्न अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. रेल्वेवरचा कोणताही गणित आला तर तुम्ही सहज 5 ते 10 सेकंदामध्ये सॉल्व करू शकता. हे तुम्हाला मी सांगितलं होतं पहिल्या बेसिक लेक्चरमध्येच. आणि याच्यावरती 25+ प्रकार पडतात. 25 प्रकार मी तुम्हाला ह्याच फॉर्म्युल्यावरती चालायचं आहे. हा फक्त फॉर्म्युला व्यवस्थित एकदा तुम्हाला समजला की कोणताही गणित आला तर या फॉर्म्युल्यात तुम्ही टाकून सहजरित्या सॉल्व करू शकता. ते आपण स्टेप बाय स्टेप बघणारच आहोत. आता आपण प्रकार 1 बघितला, प्रकार 2 हा प्रकार 3 आहे. ठीक आहे, चला आता हा प्रश्न 4था बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे. प्रश्न 3 काय, प्रश्न कुठं आला आहे तर नाशिक ग्रामीण पोलीस भरती 2018मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता हा प्रश्न काय म्हणतोय बघा, 600 मीटर अंतर 36 सेकंदात ओलांडण्यास गाडीचा ताशी वेग किती आहे आपल्याला विचारलं आहे. आता ताशी वेग काय आहे आपल्याला वेग काढायचा आहे. मग वेग काय असेल तर वेग सर मीटरमध्ये सांगतात ना, मग मला काय पाहिजे तर मीटर मला काढायचं आहे. मग इथे काय असेल तर इथे सर मला सेकंद असेल. इथे काय असेल तर इथे सर मग मीटर असेल. इथे काय असेल तर इथे सर सेकंद असेल. संपला विषय. एवढं जर तुम्हाला बनवता आलं तर हा फॉर्म्युला तुमचा बनला. पण मीटर आपल्याला काढायचं आहे. काय आहे तर 600 मीटर. मग हे 600 मीटरच्या खाली मीटर लिहिलं आहे. किती सेकंदात तर 36 सेकंदात तो 600 मीटर अंतर ओलांडतोय. मग हे किती 36 सेकंदात. आणि तासी वेग विचारले आपल्याला. मग एका तासात आपल्याला तासाचे आपल्याला फक्त सेकंदात कन्वर्ट करायचे. तर एका तासात किती सेकंद असतात तर एका तासात सर 3600 सेकंद असतात. मग हे 3600 सेकंद इथे आणि बस 36 म्हणजे 36 सेकंदात तो 600 मीटर जातोय तर 3600 सेकंदात तो किती जाईल असाच प्रश्न आहे. बस इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 36 फक्त सर भागीला आणा आणि फक्त कटछाट करा. आता काय आहे 36ला 36 कॅन्सल म्हणजे 6 1 6 झाले ना. आता मग 1 2 3 आणि 4 हे 4 0. मग हे काय झालं तर सर हे 60,000 झालं आहे. पण 60,000 काय आहे तर 60,000 सर मीटर आहे. मीटर मला किती पाहिजे तर मला किलोमीटरमध्ये पाहिजे. तर किलोमीटरमध्ये काय करणार सर हे 60,000 आहे ना, 60,000ला मी 1000ने फक्त भागणार आहे. बस मग आता फक्त याला कॅन्सल आऊट करा. कॅन्सल 102030 102030 म्हणजे काय सर तर 60 किलोमीटर तुमचं असेल उत्तर. आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर, ऑप्शन क्रमांक 1मध्ये आहे. आणि प्रश्न आले नाशिक 2018मध्ये. अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. जर मी मित्रांनो तुम्हाला हे शिकवतोय हे जर तुम्हाला समजत असेल तर फक्त व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जसं व्हिडिओचा फायदा तुम्हाला होतोय तसं तुमच्या मित्रांना पण होईल. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न काय, नागपूर 2018मध्ये आलेला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर कमेंटमध्ये तुम्ही सांगायचं की याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे, चल आता हा पुढचा प्रश्न. आता हा प्रश्न बघा. आता हा प्रश्न बघा काय आहे याच्यामध्ये आपल्याला काय आहे. 5वा प्रश्न आहे. आता 5वा प्रश्न आपल्याला काय आहे बघा. शिवाला 5 किलोमीटर जायला 15 मिनिटे लागतात तर त्याचा ताशी वेग काय आहे असा आपल्याला प्रश्न आहे. आणि गडचिरोली 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता काय करायचं आपल्याला, शिवाला 5 किलोमीटर. आता काय म्हटलं आहे ताशी वेगच विचारलं आहे ना. वेग म्हणजे काय येणार सर तर वेग म्हणजे मीटर. इथे काय असेल मग सर तर सेकंद असेल. इथे काय असेल तर इथे सर मीटर असेल आणि इथे सर सेकंद असेल. आता सर मी असं बी लिहू शकतो किलोमीटर आहे मिनिट आहे तर मग मी सर इथे हे किलोमीटर लिहू शकतो आणि इथे मग इथे मी सर मिनिट लिहू शकतो. इथे सर किलोमीटर लिहू शकतो आणि इथे काय सर मिनिट लिहू शकतो. म्हणजे हे सेमच आहे ना. म्हणजे इथे मला वेग काढायचं होतं, मिनिट वेग आणि मिनिट म्हणजे वेळ असं आपल्याला काढायचं होतं. आता मी काय लिहिलं संख्या म्हणा आपल्याला किलोमीटर काढायचं आहे. आता 5 किलोमीटर तर 5 किलोमीटरच्या ठाकी 5 किलोमीटर लिहा. 15 मिनिटे आहे तर 15 मिनिटे मिनिटाच्या खाली लिहा. आणि एका मिनिट आहे ना मग एका तासात. आता ताशी विचारलं ना आपल्याला ताशी तर एका तासात किती मिनिटं असतात. एका तासात तर 60 मिनिटे असतात.
मग बस आता इथे फक्त गुणाकार टाका आणि हा 15 फक्त भागिले आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. आता 15 एक 15, 15 चूक 60, 5 चूक 20. तर 20 काय असेल, तर 20 आपलं असेल किलोमीटर. आहे सर असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे. आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ह्या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. अशा प्रकारे आपण ह्या गणित सहजरित्या सॉल्व करू शकतो. ठीक आहे. आणि तुम्हाला जर हे सेकंदमध्ये कन्वर्ट करून सॉल्व करायचं असेल तरी तुम्ही सॉल्व करू शकता बरं, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या 15 मिनिट आहे ना, याचं सेकंदमध्ये कन्वर्ट करा. म्हणजे किती आहे, 900 सेकंद असतील. 5 किलोमीटर आहे तर हे 5 आहे, याला मी 5000 मीटर करून टाकलं आहे. आणि एका मिनिटामध्ये 3600 सेकंद. याला जर तुम्ही सॉल्व केलं आहे तरी तुमचं उत्तर तेच येतं आहे. किती आहे, तर हे तुम्ही याला सॉल्व करा, तुमचं उत्तर तेच येईल. बघा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, नमचूक 36, 4 5 हे 20 आणि हे 3 म्हणजे हे आलं. मग याला आपण हजारांनी आपण भागलं, 1 2 3 1 2 3 आलं आहे काय तुमचं, तर 20 किलोमीटर. 20 किलोमीटरच तुमचं येऊन जाईल. म्हणजे जर मिनिटमध्ये केलं तरी तेच आहे, सेकंदमध्ये तरी केलं तुमचं आहे. पण मिनिटमध्ये असेल तर शक्यतो मिनिटमध्येच करून टाका. ठीक आहे. चल आता पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न काय, एक गाडी 15 मिनिटात 5.5 किलोमीटर जाते तर तिचा तासी वेग किती किलोमीटर किंवा तासी वेग किती, असा आपल्याला प्रश्न विचारला आहे. आणि हा प्रश्न मित्रांनो तुम्ही सॉल्व करायचा आहे आणि याचं उत्तर तुम्ही कमेंट करा, याचं उत्तर काय असेल ते. ठीक आहे. आता प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4 बघा. प्रश्न क्रमांक 4 वर्धा चालक पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आणि बघा या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं आहे काय, आता काय विचारलं आहे बघा. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या 480 मीटर लांबीच्या मालगाडीस 420 मीटर लांबीचा बोगदा ओलांडण्यास किती वेळ लागतो. आता मीटर इथे मध्ये आहे सर आणि 420 मीटर इथे पण आहे. आता 2-2 मीटर आहेत तर 2 मीटरमध्ये काय करायचं आहे हे समजून घ्या. आणि वर्धा 2023चा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, आता 60 विचारलं आहे काय, तर विचारलं आहे सर वेळ. वेळ म्हणजे काय, तर वेळ म्हणजे सर सेकंद ना. तर हो सर, वेळ म्हणजे सेकंदात सांगणार आहे मी, सेकंद. मग इथे काय असेल, तर इथे सर मीटर असेल. इथे काय असेल, तर इथे मग सर सेकंद असेल. इथे काय असेल, तर इथे सर मीटर असेल. हे संपलं. एवढं जर तुम्हाला समजलं असेल तर मग काहीच अवघड नाही आहे, गणित एकदम सोपं आहे. आता पुढे जायचं आहे. आता काय करायचं आहे, आता बस हे आहे ना दोन्ही, ह्या दोघांचं. आता हा आहे 400 मीटर लांबीच्या मालगाडीस. आता ही लांबी आहे मालगाडीची, एक असं सपोज पकडा, ही मालगाडी आहे. ह्याची लांबी किती आहे, तर 480 मीटर. आणि पुढे किती आहे, तर बोगदा आहे. तर हा पुढे बोगदा आहे ना, हा बोगदा कितीचा आहे, तर बोगदा सर 420चा आहे. मग ह्या एकूण याची लांबी किती झाली आहे, ही रेल्वे आहे आणि हा बोगदा आहे. मग दोघांची बेरीज करा ना, म्हणजे 480 आणि हे 420 म्हणजे किती होतात, तर सर हे 900 होतात. म्हणजे 900 काय आहे, मीटर. बस एवढं जर तुम्हाला करता आलं, दोन्ही आले म्हणजे रेल्वे आहे बोगदा आहे, दोघांची एकूण करायची आहे आणि बस ते आपल्या फॉर्म्युल्यात टाकायचं आहे. फॉर्म्युला तर आपला हा बनला आहे ना, आणि आपल्याला काढायचं आहे किती, तर सेकंदात. मग आता 60 किलोमीटर ताशी आहे ना, ताशी 60 किलोमीटर. आता किलोमीटर कुठं लिहिणार मी, तर सर हे मी इथे लिहिणार. 60 किलोमीटर आहे, याला फक्त मी 3 शून्य देणार याच्यावरती, म्हणजे 60,000 मीटर झालं आहे. आता तासी आहे ना, तर तासामध्ये किती सेकंद असतात, तर सर 3600. आणि किती मीटर बनलं आहे, तर 900. हे 450 गाडीचं आणि 480 रेल्वेचं आणि 420 कशाचं, तर बोगद्याचं. हे एकूण मीटरमध्ये 900. बस इथे गुणाकार टाका आता. आणि हे 60,000 हे फक्त भागीला आणा आणि फक्त मित्रांनो कटछाट करा. 1020 1020 1020 1020 आणि 6 6 36 नमसक. तर सर नमसक 54 किती आहे, तर 954 हे 54 सेकंद लागतील. आहे सर असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2मध्ये आहे 54 सेकंद. आणि 54 सेकंद असेल तुमचं उत्तर. आणि प्रश्न आला आहे वर्धा 2023मध्ये लेटेस्टमध्ये आलेला हा प्रश्न आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सॉल्व करायचं होतं. चल आता हा पुढचा गणित बघा. आता हा गणित कुठं आला आहे, तर सिंधुदुर्ग पोलीस भरती 2018मध्ये आलेला प्रश्न आहे. आता प्रश्न काय आहे बघा. आता प्रश्न आपल्याला आलेला आहे काय आहे, ताशी 40 किलोमीटर वेगाने जाणारे 600 मीटर लांबीच्या मालगाडीस 600 मीटर लांब पूल ओलांडायला किती सेकंद लागतील. आता किती सेकंद आपल्याला विचारलं आहे. बस फॉर्म्युला आपला पहिले तयार करा. काय आहे सर,
तर सर सेकंद आहे. त्याच्यानंतर काय आहे तर सर मीटर आहे. त्याच्यानंतर काय आहे तर त्याच्यानंतर सर सेकंद आहे. त्याच्यानंतर काय तर त्याच्यानंतर सर मीटर आहे. संपला विषय. एवढं जर तुम्हाला आलं तर गणित आपलं ओके आहे, रेडी आहे असं समजून चालायचं. आता पुढे काय आपल्याला फक्त मांडायचं आहे. काढायचं काय सर तर सेकंद. आता सर इथं 1 मीटर दिलं आहे गाडीची लांबी आणि इथं काय आहे त्या पुलाची लांबी. मग दोघांची फक्त बेरीज करा. 600 हे 600 अधिक 600 किती होतात तर 600 आणि 600 सर 1200. हो सर 1200 झालं. आता फक्त आपल्याला काय करायचं आहे ताशी 40 किलोमीटर म्हणजे मी सर हे मीटरच्या ठाकी 40 किलोमीटर. ह्या किलोमीटरला मी फक्त मीटरमध्ये कन्वर्ट करणार तर मी 1000ने गुणणार म्हणजे 3 शून्य देणार. हो सर हे काय झालं आहे 40,000 मीटर झालं आहे. आता ताशी म्हणते ना म्हणजे एका तासामध्ये ती 40 किलोमीटर पळते पण आपण मीटरमध्ये सांगायचं. मग इथं पण सेकंद करावं लागेल. मग एका तासामध्ये सर 3600 सेकंद असतात. तर हो सर मग आता मीटर किती आहे तर दोघांचा आपण बेरीज करून 1200 मीटर काढले ना तर हे 1200 आपण इथे लिहिणार हे 1200 आणि बस इथे गुणाकार टाका आणि हे 40,000 फक्त भागिले आणा आणि बस याला सॉल्व करा. तुमचं उत्तर रेडी आहे. 1020 1020 1020 1020 कॅन्सल. 4 त्रिक 12. आता बस 36 आणि 3चा गुणाकार करा. 3 सक तर सर 18 हच्च्याला 1 बरोबर. 3 त्रिक 9 9 1 तर सर 10 म्हणजे किती आलं आहे 108 आहे. 108 आपलं सेकंद आहे ना. आपला सेकंदाकडे 108 सेकंद असेल आपलं उत्तर. आता आहे सर असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 108 सेकंद. आणि अशा प्रकारे आपल्याला या गणिताला सहजरित्या सॉल्व करायचं होतं. जर मित्रांनो मी शिकवतो आहे ते जर तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे चला. कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येत असतो. ते तुम्हाला पण फायदा होईल आणि तुम्ही तुमच्या मित्रांना जर शेअर करसाल, नातेवाईकांना शेअर करसाल तर त्यांना पण ह्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे चल. आता पुढचा प्रश्न बघूया. आता पुढचा प्रश्न आहे छत्रपती संभाजीनगर 2016मध्ये आलेला प्रश्न आहे आणि एक्झाम्पल 3 आहे. आता काय आहे बघा. प्रश्न काय म्हटलं आहे आपल्याला. 110 मीटर लांबीची ट्रेन आहे. ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल. आता वेळ विचारला आहे. वेळ म्हणजे सेकंद सर. हो पहिले फॉर्म्युला तयार करा. सर हे सेकंद आहे. मग इथे काय आहे तर इथे सर मीटर आहे. इथे काय आहे तर इथे सर सेकंद आहे आणि पुढे काय आहे तर पुढे सर मीटर आहे. बस संपलं आहे. हा फॉर्म्युला पहिले तुमचा रेडी झाला की मग काही अवघड नाही. आणि फॉर्म्युला बनवणं काही एवढं अवघड नाही. हे कसं सोपं आहे हे मी तुम्हाला सर्व सांगितलेलं आहे. कसं बनवायचं काय बनवायचं. जर मित्रांनो तुम्हाला हा समजत नसेल तर भाग पहिला बघा मग सेकंड नंतर मग सिक्वेन्सनुसार जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला सर्व गोष्टी समजतात. नाहीतर तुम्ही डायरेक्ट मधातून जर बघितलं तुम्हाला काही गोष्टी कळतात काही गोष्टी कळत नाही. याचा अर्थ हेच आहे की तुम्ही सिक्वेन्सनुसार बघत नाही आहे. तुम्हाला जर कोणत्या मंदिरावरती जायचं असेल, टेकडीवरती मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट मधातल्या पायरीतून जाऊ शकत नाही. तुम्हाला स्टेप बाय स्टेपच जावं लागेल. तसंच गणिताचं आहे किंवा कोणत्याही विषयाचं आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर डायरेक्ट तुम्ही हाय लेवलचे गणितं बघू नका. पहिले बेसिक गणित कंप्लीट करा. बेसिक कंप्लीट झाले की मग मॉडरेट आणि मग हार्ड लेवलला जावा. मग तुम्हाला सर्व समजतं. ठीक आहे. आता हा प्रश्न काय आहे. 110 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि 165 मीटरचा प्लॅटफॉर्म आहे. मग दोघांची आपण बेरीज करणार ना. सर किती आहे 110ची सर ट्रेन आहे आणि 165 मीटरचा हा प्लॅटफॉर्म आहे. बस 165 मीटरचा हा प्लॅटफॉर्म आहे. बेरीज करा यांची म्हणजे हे सर 5 येईल 7 येईल आणि 2 येईल. हे काय आहे तर हे सर मीटर आहे. बस आता सेकंद आपल्याला काढायचा आहे. आता काय विचारलं आपल्याला ताशी 132 किलोमीटर म्हणजे मी इथे सर 132 लिहिणार. हे 132. आता किलोमीटर सर मला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणजे मी काय करणार हे 3 शून्य. आता हे 3 शून्य इथे काय देतो आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे बरं का. आता ताशी आहे तर एका तासात किती सेकंद असतात तर सर 3600. हे 3600 आणि मीटर किती आहेत तर मीटर सर 275 आहे. बस आता एवढं केलं आहे. इथे फक्त गुणाकार टाका आणि हा जे आहे 132 आणि हे 3 शून्य इथे भागिले आणा म्हणजे 1,32,000 मीटर आहे ते. आता फक्त त्याला फक्त सॉल्व करायचं आहे.
1 0 2 0 1 0 2 0. आता सर कशाने, तर इथं 0 इथं 5 आहे म्हणजे 5ने भाग जातो आहे. हो सर, किंवा 12ने पण भाग जातो आहे. 12 त्रिक 36, 12 1 12, 12 1 12 आणि हा 0 म्हणजे कॅन्सल. आता पुढे कशाने, तर आता सर 3ने भाग 5ने भाग जातो आहे. 5 दुनी 10, 1 उरला आहे, 5 दुनी 10. मग आता सर इथे 5 5 25 आणि 5 5 25. आता सर 11ने भाग जातो आहे, तर हो सर 11ने भाग जातो आहे. 11 दुनी 22 आणि 11 5 55. आता कुठं भाग जातो आहे का, तर नाही. हा 5 त्रिक सर 15 आणि भागीला किती, तर 2. मग याचे अर्धे जर केले तर 2 7 14 आणि 2 5 10 म्हणजे 7.5 सेकंद लागतील त्या गाडीला तेवढं प्लॅटफॉर्म क्रॉस करायला. आहे सर असं, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 7.5 सेकंद. तर ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेनला किती वेळ लागेल मग, तर 7.5 सेकंद लागतील. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण सहजरित्या या गणिताला सॉल्व करू शकतो. फक्त ही कन्सेप्ट जी आहे ना, ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली पाहिजे. आणि कन्सेप्ट जर तुम्हाला कळाली, कोणत्याही गोष्टीचं समजणं कन्सेप्ट असते. कन्सेप्ट एकदा कळाली, अभ्यास कमी करा पण कन्सेप्च्युअल करा. कन्सेप्ट तुम्हाला कळाली तर तो प्रश्न तुम्हाला लाँग टर्म मेमरीत राहतं. नाहीतर फक्त आपण करतोय म्हणून करतोय असं करू नका. त्या गोष्टीमागे हे 3600 कसं आलं, हे कसं आलं, हे कसं आलं, हा फॉर्म्युला कसा तयार झाला आहे, ही कन्सेप्ट जर एकदा तुम्हाला कळाली ना, तर मग गणित अवघड नाही आणि हा चॅप्टर पण अवघड नाही. आणि जर फक्त तुम्ही असंच करत असाल, होला हो, मीटरला मीटर, सेकंदला सेकंद, असायला असं, तर मग अवघड आहे बरं का. आणि मग असं करणाऱ्या विद्यार्थ्यांचं रिझल्ट पण त्यांना असंच करतं, थातूर मातूर. ठीक आहे, तर थातूर मातूर अभ्यास करू नका. कन्सेप्च्युअल अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, कमी अभ्यास करा, पण क्वालिटी अभ्यास करा. ठीक आहे, चल. एका दिवसामध्ये मला 1 पुस्तक वाचायचं आहे, हा टार्गेट ठेवून काही फायदा नाही. एका दिवसात मी 50 पेज नाही 40च पेज वाचणार, पण त्याच पेजमधलं काही जर विचारलं तर मला आलं पाहिजे, तर आपलं फायदा आहे. नाहीतर मग काही उपयोग नाही आहे. ठीक आहे, चल. आता प्रकार नंबर 5 द्या आणि प्रश्न आला आहे अमरावती 2014 मध्ये. आता काय करायचं, आता याच्यामध्ये ताशी 54 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 340 मीटर लांबीचा बोगदा 36 सेकंदात पार पाडते. तर आगगाडीची लांबी आपल्याला विचारली. आता सर याच्यात किलोमीटर पण आहे, मीटर पण आहे आणि सेकंद पण आहे. तर त्याच्या 4 गोष्टी दिले ना. आता सर ताशी आहे, एवढ्या तासात ही जाते, एक ही मीटर आहे आणि एक सर सेकंद आहे. तर मग सर करणार काय, आतापर्यंत आपण शिकलो होतो की 3 गोष्टी आपल्याला पेपर सेटर देतोय, 4थी गोष्ट आपल्याला काढायची आहे. ती 4थी गोष्ट कोणती काढायची ती आपल्याला काढायची होती, पण याच्यात सर 4 गोष्टी दिल्या आहेत. मग 4 गोष्टी, आता 5वी गोष्टी काढायची का, तर नाही. याच्यात 3च गोष्टी आहे. एक गोष्टी कोणती स्किप करायची, काय करायचे, हे सर्व कन्सेप्ट आपण बघूया. ठीक आहे, पण इथेच आपण थांबूया कारण व्हिडिओ लेंदी होत आहे. इथे आपण थांबूया. हा भाग आपण नेक्स्ट प्रकारमध्ये बघू. भाग 3ऱ्यामध्ये इथून पुढे आपण कंटिन्यू होऊ आणि आज आपण इथेच थांबूया. जर परत तुम्हाला सांगतोय, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. कारण की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर जर झालं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत कंटेंट जर पोहोचलं, तर आपण जास्तीत जास्त असे चांगले मटेरियल घेऊन येऊ. ठीक आहे, चला आपण इथेच थांबूया. प्रकार 5 मध्ये भाग 3 मध्ये आपण घेऊन येऊ त्याला. ठीक आहे, चला.